तुमचे पण मुलं असे भिंतीवर घाण करून ठेवतात का? भिंतीवर असं उघडून पेनानं पेन्सिलना असे डाग करून ठेवतात का? हे बघा, माझ्या मुलांनी तर पूर्ण भिंत खराब करून टाकली. आता याच्यावर काय करू म्हणून मी ना एक सोपी ट्रिक तुमच्यासोबत शेअर करणार आहे. फक्त आणि फक्त 2 मिनिटाची. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि मी दाखवते. चला. मी ह्या टोपल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. त्या पाण्यामध्ये थोडंसं आपण डिटर्जंट म्हणजे आपलं निरमा पावडर टाकूया थोडासा. अगदी एवढूसा मी निरमा घेतलेला आहे, म्हणजे डिटर्जंट पावडर आपला मिक्स करायचं याला प्रॉपरली. मिक्स करून झालं. आता त्यात आपण थोडासा बेकिंग पावडर म्हणजे खाण्याचा सोडा तो ॲड करूया. थोडा एवढंसं मी बेकिंग पावडर घेतलेलं आहे, ते आपण याच्यात टाकू आणि प्रॉपर असं मिक्स करूया. आता मी तुम्हाला दाखवते आणि कसं क्लीन होते ते आपली भिंत. हे बघा, मी आपली घासणी घेतलेली आहे. तुम्ही बघा किती व्यवस्थित निघतं आहे सगळं, एकदम फास्ट. हे बघा किती निघले सगळं. जास्त जोर पण लावावा लागत नाही आहे. आपण एकदम हळूहळू पण काढलं ना तरी पण व्यवस्थित निघून जाते. पेनाचे डाग काढायला थोडे जड जातात, बाकी पेन्सिल वगैरेचे डाग एकदम इझी निघून जातात. हे बघा, रंगखडूचे पण डाग एकदम व्यवस्थित निघतात. मी तुम्हाला निघल्यानंतरचं दाखवते. एक असा कपडा घ्यायचा आणि त्या कपड्याने मस्त असं पुसून काढायचं. हे बघा, आफ्टर बिफोर तुम्ही बघू शकता. स्वच्छ झाली बघा आपली भिंत. हे पेनाचा डाग निघायला थोडं जड जातोय, अजून थोडं घासून काढलं तर व्यवस्थित निघतोय बघा. कसा वाटला आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशा सोप्या सोप्या ट्रिकसाठी आपल्याला फॉलो करा. थँक्यू सो मच. हे बघा, आफ्टर बिफोर तुम्ही बघू शकता. स्वच्छ झाली बघा आपली भिंत. हे पेनाचा डाग निघायला थोडं जड जातोय, अजून थोडं घासून काढलं तर व्यवस्थित निघतोय बघा. कसा वाटला आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशा सोप्या सोप्या ट्रिकसाठी आपल्याला फॉलो करा. थँक्यू सो मच.